कराड नगर परिषदने जाहीर केल्याप्रमाणे शहरातील अतिक्रमणाविरोधातील मोहीम आज तीव्र करण्यात आली। मुख्याधिकारी प्रशांत वाटकर, उपमुख्याधिकारी, आरोग्य अभियंता तसेच पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली। दुपारपर्यंत 70 ते 80 टपऱ्या हटवण्यात आल्या। काही ठिकाणी कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र प्रशासनाने कोणतीही कारण न ऐकता कारवाई सुरूच ठेवली। दरम्यान या मोहिमेबाबत नागरिकांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत असून ही कारवाई किती दिवस टिकणार असा सवाल उपस्थित केला जात आहे। काहींच्या मते ही मोहीम 2-3 दिवसापुरतीच मर्यादित राहण्याची शक्यता आहे। पुन्हा अतिक्रमण पूर्व सुरू होईल का हे पाहणे बाकी आहे। द न्यूज भारत 24 संपादिका विद्या मोरे, कराड। आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झालेली आहे। यापूर्वी काही सूचना दिलेल्या आहेत का ज्यांचं अतिक्रमण आहे? काय मोहिमेची कशी तुमची हे आहे? कराड शहरामध्ये होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे व नुकत्याच या रिसेंटच्या कालावधीमध्ये झालेल्या शहरातील अपघाताच्या अनुषंगाने कराड नगर परिषदेने पोलीस प्रशासनाच्या मदतीने आजपासून अतिक्रमणांवरती कारवाईचा बडगा उगारलेला आहे। आजपासून कारवाई प्रत्यक्ष सुरू झालेली आहे। प्रथम टप्प्यामध्ये आपण कृष्णा नाक्यापासून कोल्हापूर नाक्यापर्यंत दत्त चौक, विजय दिवस चौक, बसस्टँडचा परिसर, कोल्हापूर नाका हा सगळा परिसर या माध्यमातून आपण पहिल्यांदा कव्हर करणार आहे। त्यानंतर शहरातील इतर भागांमध्येही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे। सर्व शहरातील अतिक्रमणधारकांना याद्वारे आम्ही आवाहन करतोय की आपण आपले अतिक्रमण जे शासकीय जागेवरती झालेलं असेल, फुटपाथवरती असेल किंवा जिथं वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपण अतिक्रमण केलेलं असेल तर ते त्यांनी स्वतःहून काढून घेण्यात यावं, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेकडनं अत्यंत कडक अशी ही कारवाई करण्यात येणार आहे। धन्यवाद। यापूर्वी कधी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आलेली नाही, त्या ठिकाणी काय नियोजन केलेलं आहे? हद्दवाढ भागात देखील आम्ही अतिक्रमण मोहीम राबवणार आहोत। ज्या ठिकाणी नगरपालिकांच्या जागांवरती, रस्त्यांवरती, फुटपाथवरती अतिक्रमण झालेलं आहे त्या सगळ्या भागांमध्ये त्या अतिक्रमणची कारवाई कडक स्वरूपामध्ये करण्यात येणार आहे। मधल्या काळामध्ये आपण दिवाळीच्या दरम्यानही याच पद्धतीने बसस्टँडच्या परिसरामध्ये कारवाई केलेली होती। पुनश्च एकदा तिथं अतिक्रमण वाढलेलं दिसून आलेले, त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदा कडक कारवाई करण्याचं धोरण आखलेलं आहे। दोनचा मुद्दा बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे, त्यांच्या सुद्धा काही मागण्या आहेत। या अनुषंगाने सततचा विषय हा आता लोकनियुक्त बॉडी आलेली आहे, त्यांच्यासमोर विषय हा आम्ही जनरल बॉडी समोर ठेवून त्याच्यावरती चर्चा करून चांगला निर्णय घेणार आहोत, जेणेकरून हॉकर आणि नो हॉकर झोन डिक्लेअर करण्यात येतील आणि हॉकर्स लोकांसाठी
ज्या त्यांच्या काही अडचणी आहेत त्या चर्चेतून आम्ही त्याच्यामध्ये मार्ग काढणार आहोत. धन्यवाद.